जरी मंत्री होतो तरी आम्ही राज्यमंत्री होतो, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जवळचे होता. हे बोलता बोलता अनिल परब साहेबांनी तुम्ही तर गद्दारी करत होता हा शब्द वापरला. त्यांनी जेव्हा आमच्यावर गद्दारीचा शब्द वापरला तेव्हा मग मी सुद्धा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही तिथं काय चाटायचा प्रयत्न करत होता. मग त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर तिने जेव्हा आम्हाला गद्दारी शब्द वापरला मग त्याच्यामध्ये आमचं तुतू मैमय झालं, त्यांचा आवाज वाढला, माझाही आवाज वाढला आणि मग थोडंसं आमचं एकमेकांमध्ये बाचाबाची झाली. सर तुम्ही असं म्हटलं बाहेर भेट केली असं पण रेकॉर्डमध्ये आलं, रेकॉर्डमध्ये काढायला सांगितलं असं माहिती. माननीय विधान परिषद उपसभापतींनी त्यामधलं जे काही त्यांना भाष्य योग्य वाटलं नाही ते भाष्य काढून टाकण्याचे आदेश उपसभापतींनी दिले. पण हे बघा, आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही सुद्धा या ठिकाणी 3-3 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले लोक आहे. आम्हाला जर कुणी मोठ्या आवाजामध्ये आणि आमचा अपमान करणारं, आमचा अवमान करणारं, आमची बदनामी करणारं सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड जर कोणी वक्तव्य करत असेल तो किती कुठलाही कुणाचा असला जवळचा लांबचा, आम्ही ते सहन करणार नाही. म्हणून त्यांचा आवाज कसा वाढला, ते आरे तुरे बोलायला लागले, मी आरे तुरे बोललो, ते बघतो म्हणले, मी पण बाहेर ये बघतो म्हणलं. याच्यापेक्षा वेगळं काय झालं.